स्वीट गावची खबर न्यूज। नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून चौक जिल्हा परिषद व सावरोली जिल्हा परिषद वार्डात घवघवीत यश मिळवल्यानं या निवडणुकीत सावरोली जिल्हा परिषद वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर मार्गदर्शनाखाली प्रामाणिक युती धर्म पाळला आणि यश मिळाले असल्यानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली। सावरोली जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष बैलमारे यांची राष्ट्रवादीच्या गट नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उत्तम शेठ भोईर, सुनील थोरवे, एस.एम. पाटील, राजेश पाटील, नरेश पाटील, विलास म्हात्रे गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी निवडणूक काळातील घटनाक्रम व निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यावर चर्चा रंगली आहे। आता वडगाव पंचायत समितीमध्ये अनपेक्षित झालेला पराभव जिवारी लागला, परंतु सावरोली जिल्हा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची मिळालेली साथ, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या प्रमिला पाटील यांचा झालेला विजय याबाबत चर्चा झाली। यश अपयश निवडणुकीत येत असते, मात्र खचून जाऊ नका असा सल्ला देत मिळालेली एकमेकांची साथीबद्दल समाधान व्यक्त केले। पुढील काळात जनमानसानं दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी विकासाच्या माध्यमातून विश्वास संपादन करा असा सल्ला मनोहर भोईर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित गट नेते संतोष बैलमारे व पंचायत समितीच्या सदस्य प्रमिला पाटील यांना दिला आहे।